छगन भुजबळ नाही का आता कोपऱ्या कापऱ्यात जागा केली, इकडे सरक तिकडे सरक, जागा करायची शिका आपल्यात. मायबाप मराठ्यांनो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार, पण एक काम चांगलं झालं, भाजप मधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाहीत, त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूने राहायचं, हे काम खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आलेत विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्याचं मतदान घेऊन निवडून आलेले बर का. जेवढे आमदार हे मतदान होतं आमदाराच, पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला. ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असेल आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असेल, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदारांनी फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय बा, पण जातीवाद करू नको. संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती, जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग. तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा, तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी. मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊन मराठ्यांच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत. आणि मराठ्याचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवरचे आमदार झालेत त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडणार. आता जाहीर संभाजीनगर मधून सांगतो, कारण कोणत्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केलंय ती मला आज 9 वाजता यादी येणार आहे. आपलं तोच कचका असतो, आपण मीडिया समोर सांगत असतो सगळं. विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदाराने मतदान केलं, जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन त्रास देणार असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा. तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले. महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषदेवर मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला ह्या संदेशी, आज तुमचं नाही दखत बिटेव मराठ्याशिवाय कशाला विरोध करता, तुम्हाला मराठ्या पुढे असं करावंच लागत, कशाला आमच्या नादी लागता. इथं चपला सकट पाय पाड्याशिवाय पर्यातले दादा. हा, ही लय बेकार जात आहे मराठ्यांची, ही सोपी नाही. आणि त्यातले त्यात ह्यो पक्कड आहे, ह्यो लयची तर प्राणी आहे. नेत्यां ठिकाचा मी होतच नसतो. उद्या सकाळी मला गोळ्या घाला तरी मी तुमचा होत नसतो. तुम्ही जर म्हणले उद्या सकाळी 6 ट्रक भरून नोटा आणल्या तरी मी म्हणत असतो ये हिरीत होते. तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणले सकाळ सकाळ तुला पाठच मंत्रीपद तरी मी लाखानं उडीत असतो, त्याला पण मराठ्यापासून लांब जात नसतो. माया नादीच नाही लागायचं. माझ्याकडे किती पण आमदारांनी मंत्री येऊ द्या, मधल्या काळात लय आलते ना, अगं बाय 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 जीव मला गिनीतच नव्हता आणि माझ्या मराठीला गिनीत नव्हता का. तो काय भाषण काय बाकडं वाचत होता त्याच्यासाठीच्या टायमाला. आता माया असा चिटकून येऊन बसतो, वाटी मोडाची येळ आली हो मग गुढी घ्यायची. कुणी 54,000 मायनस गेलं, कुणी 36ने गेलं, कुणी 44ने गेलं. ते मायाकडे येतात आणि ते म्हणते पडच आता आम्ही. हा,
तो नारायण कोचे तर दमच खात नाही. तेव्हा म्हणतो एवढा मग आपल्याला म्हणलं मी तर बोललोच. मग आता दिसतानाच आवडला मग खेळायच पांगला. मग आपल्या नादी लागला का असं होत असत. हा सोपं नाही. म्हणून मी कसले नेते येऊन माझ्याजवळ बसले तुम्ही शंका घे जाऊ नका फक्त. आता ते मी काय करू त्याला येऊ नको म्हणलं तर ते म्हणतो तुम्हाला शेद्याच्याच द्या पण येतो. आता काय बोलू बा. आणि मी चुकल्यावर शेद देतो असा नाही देतो पण खपा खप देतो. मी विचारच नाही करीत. मग माझ्या आई बहिणीपेक्षा माझ्या मराठा समाजापेक्षा मला कोणी मोठं नाही. मी फक्त इज्जत माझ्या मराठा समाजाचीच करतो. बाकीच्यांची करतो पण माझ्या समाजाच्या विरोधात जाणाराची नाही करत. मी सगळ्या जाती धर्माची इज्जत करतो पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याची इज्जत मी नाही करत. मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि काय गरज आहे बरं कोणाची. एकटाच 50-55% मराठा सगळ्याची पाठपुरीतून काय गरज आहे कोणाची. फक्त यांनी जी वस्तू आम्हाला हातात घ्यायची ती घ्यायला लावून ठीक आहे.